नमस्कार. 7व्या अध्यायात आपण शिवरात्रीचा महिमा आणि व्याधाचा उद्धार पाहिला. आता 8व्या अध्यायात आपण पाहणार आहोत ज्योतिबांच्या सैन्याचा पुढचा प्रवास. नर्मदा आणि तापी नदीच्या काठावरील तो अद्भुत मुक्काम, सिद्धपत्राचा तो अचाट चमत्कार आणि रत्नासुराच्या अंतासाठी रचलेली ती युद्धनीती. आजोबा, काल तुम्ही सांगितलं की ज्योतिबांनी दिग्विजय सुरू केलाय. मग त्यांचं एवढं मोठं सैन्य तापी आणि नर्मदा नदीपाशी कसं पोहोचलं आणि तिथे नक्की काय घडलं? दख्खनचा राजा ज्योतिबा. केदार विजय अध्याय 8. बाळा ज्योतिबांचं 9 कोटी भैरवांचं सैन्य नर्मदा आणि तापी नदीच्या परिसरात पोहोचलं होतं. तिथे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात त्यांनी थोडा विश्राम केला. पण पुढे युद्धासाठी एक मोठं संकट होतं. रत्नासुराचे मायावी राक्षस. त्यांना मारण्यासाठी ज्योतिबांनी 16 सिद्धांना पाचारण केलं आणि एक दिव्य सिद्धपत्र तयार केलं. सिद्धपत्र? ते काय होतं आजोबा आणि त्याचं काय झालं? बाळा, ज्योतिबांनी एक असं औषधीपत्र म्हणजे पान तयार केलं ज्याचं सेवन केल्यावर सैनिकांची शरीरं वस्त्राप्रमाणे अभेद्य आणि सूर्यासारखी तेजस्वी होणार होती. ज्योतिबांनी सोहम सिद्धाला आज्ञा दिली की हे पत्र आणि त्याची भस्म सर्वांना द्या, जेणेकरून शत्रूची शस्त्र आपल्या सैन्याला शिवू नाही शकणार. हे सैन्य जेव्हा तापी नदीच्या काठावरून चाललं तेव्हा त्यांचा तेज पाहून साक्षात नदीही शांत झाली. बाळा, या अध्यायात ज्योतिबांच्या व्यूहरचनेचं खूप सुंदर वर्णन आहे. त्यांनी अष्टभैरवांना आणि सिद्धांना दिशा वाटून दिल्या. ज्योतिबांनी सांगितलं की आता दक्षिणेच्या भूमीवर धर्माचा झेंडा रोवण्याची वेळ आली आहे. रत्नासुराचे अनेक सेनापती जसे की त्रिशिळा आणि दूषण आता ज्योतिबांच्या या दैवी सैन्यापुढे टिकणार नव्हते. आजोबा, म्हणजे ज्योतिबांनी युद्धाची पूर्ण तयारी केली होती तर मग रत्नासुराशी पहिलं युद्ध कुठे झालं? हो बाळा, ज्योतिबांचं सैन्य आता पंचवटी आणि सह्याद्रीच्या परिसरात पोहोचलं होतं. रत्नासुराला समजलं की त्याचा काळ जवळ आला आहे. रत्नासुराचा वध आणि ज्योतिबांचा विजय कसा झाला हे आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. ज्योतिबा हे साक्षात अजर अमर असून ते भक्तांच्या रक्षणासाठी वाडी रत्नागिरीवर विराजमान आहेत. सिद्धपत्राच्या सामर्थ्याने ज्योतिबांचे सैन्य आता अजिंक्य झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत युद्धाचे पडघम वाजू लागले आहेत आणि रत्नासुराचा थरकाप उडाला आहे. सत्याचा विजय कसा होणार? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 17.